नमस्कार, स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला स्पेशल पदार्थ काय आहे ते व्हिडिओ मध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल। अतिशय तर्रीदार असा हा पदार्थ आहे, खायला तर सगळ्यांनाच आवडतो। मिसळ पाव म्हणलं की सगळ्यांच्या डोक्यात पहिल्यांदा तर त्याची तर्री येते। त्याच्यामध्ये आपण इथं आता मोड आलेल्या मटकीचा वापर केलेला असतो, त्यामुळे तर अतिशय चविष्ट अशी बनते ही तर्री। व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहतच आहात झणझणीत असा कट आलेला आहे। आता मिसळ म्हणले की त्याचा रंग असा झणझणीत दिसलाच पाहिजे, म्हणजे असा कट आलेलाच पाहिजे, तरच ती मिसळ खाण्यास मजा येते। म्हणून अशा पद्धतीची मिसळ बनवण्याची स्पेशल रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। इथे जो मोड आलेल्या मटकीचा रस्सा बनवणार आहे तो अतिशय पातळी नाही बनवायचा आपल्याला। आता इथं पाहतच आहात तुम्ही कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची आहे, अतिशय पातळी नाही आणि अतिशय घट्टही नाही, अशा पद्धतीचा बनवायचा आहे आपल्याला। ते मी आता कट वेगळा केलेला आहे आणि जे मोड आलेले मटके आहेत ते अशा पद्धतीने वेगळे केलेले आहे। ज्यांना जास्त तिखट आवडत नाही ते अशा पद्धतीनं थोडं कमी तिखट असलेले मटकीचा रस्सा घेऊ शकता। आणि सोबतच ज्यांना जास्त तिखट हवाय आणि तरीदार हवाय त्यांच्यासाठी स्पेशल असा तरीदार रस्सा वेगळा केलेला आहे। आता आपण इथं अशा पद्धतीने प्लेट सजवून घेणार आहे। पहिल्यांदा तर आपल्याला फरसाणा टाकून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा त्याच्यावरती टाकायचा आणि त्याच्यावरती नंतर आपण जे मोड आलेले मटकी शिजवून घेतलेले आहे म्हणजे रश्श्यातीलच बाजूला काढून घ्यायची, ती अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून घ्यायची। नंतर त्याच्यावरही आपण इथं बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा। कोथिंबीर आपल्याला ऑप्शनल आहे, आपण रश्श्यामध्ये ऑलरेडी वापरलेलीच आहे, म्हणून इथं आपण तुम्ही वापरली तरी चालेल किंवा नाही वापरली तरी चालेल। परत याच्यावरती आपल्याला जो रस्सा आवडतो म्हणजे तरीदार हवा असेल तर तुम्ही तरीदार वापरू शकता किंवा बिना तरीचा जो आपण बाजूला काढून घेतलेला आहे कमी तिखटाचा तोही याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने आपण प्लेटिंग केलेलं आहे। अतिशय सोपी आहे ही रेसिपी आणि खायला तर विचारायलाच नको। हॉटेलपेक्षा किंवा तुम्ही ज्या पद्धतीने बाहेर जाऊन खाता मिसळ पाव त्याच्यापेक्षाही टेस्टी अशा पद्धतीने घरी बनवता येते। याच्यामध्ये आपण विकतचा कोणताही मसाला नाही वापरलेला, अगदी घरगुती मसाला बनवून याच्यामध्ये वापरलेला आहे आणि अतिशय हेल्दी असं म्हणता येणार नाही, परंतु घरी बनवलेलं कधीही खाणं चांगलंच असतं। अशा पद्धतीची तुम्ही घरी बनवून खाऊ शकता। आता मिसळ पाव मध्ये एक्स्ट्रा आपल्याला काहीच करायला लागत नाही, लागणारं साहित्य इथं आपण घेतलेलं आहे। फ्रेश असे मटकीचे मोड आलेले आहेत, ते आपण इथं मोठ्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहतच आहात अतिशय सुंदर असे मोड दिसत आहेत, फ्रेश आहे ते मटकीचे मोड आलेले। आपण ज्यावेळेस घरगुती बनवतो त्यावेळेस आपल्या डोळ्यादेखत सगळं साहित्य आपण वापरलेलं असतं, त्यामुळे हेल्दीच असतं। आता सोबतच आपल्याला इथं लसूण आणि आलं घ्यायचं आहे। सुकं खोबरं याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळेच तरी छान येते। आता खडे मसाले तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही इथं वापरू शकता। धणे मात्र इथं आपल्याला घ्यायचेच आहेत कंपल्सरी, थोडे जास्त घ्यायचे, त्यामुळे चांगलं फ्लेवर येतो। 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आता फरसाणा हा काय विकतच घेतला जातो। आता पहिल्यांदा तर आपण इथं मटकी शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये मी इथं 4 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 वाट्या मोड आलेले मटकी टाकून घेतले आणि सोबतच 1 चमचा मिठाचा टाकला आणि अर्धी चमचा हळद टाकून घेतलेली आहे, त्यामुळे रंग छान येतो। आपल्याला इथं कुकरच्या 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पहिल्यांदा तर हे चमच्यानं सगळं आपण हलवून घेणार आहे। थोडंसं पाणी गरम झालं की नंतर त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घ्यायची। आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे, 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत आपण इथं मसाला तयार करून घेणार आहे। कढई गरम झाल्यानंतर पहिल्यांदा जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे धणे घेतलेले आहेत तेही याच्यामध्येच भाजून घ्यायचे। लो फ्लेम वरती आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्तही आपल्याला भाजायचे नाहीत, अगदी थोडेसे गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे। नंतर याच्यामध्ये जे सुकं खोबरं घेतलेलं आहे आपण किसून घ्यायचं आहे तेही आपण भाजून घ्यायचं। तुम्ही डायरेक्ट गॅसवरतीही भाजून घेऊ शकता खोबरं, परंतु इथं आपण मसाल्यांसोबतच अशा पद्धतीने भाजून घेणार। खोबऱ्याचा रंग थोडा लालसर झाला की आपल्याला इथं मसाला भाजलेला आहे, नंतर काढून घ्यायचा। त्याच कढईमध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटो घेतलेले आहेत तेही भाजून घ्यायचे। अगदी अर्धा चमचा इथं तेल वापरलेला आहे मी, जास्त तेलाचा वापर नाही करायचा इथं कांदा टोमॅटो भाजण्यासाठी, फक्त जास्त जळू नये, कांदा टोमॅटो करपू नये म्हणून इथं आपण तेलाचा वापर केलेला आहे। पहिल्यांदा तर इथं कांदा आपल्याला अगदी लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जास्त भाजायचा, जेणेकरून जे आपण मिसळ बनवणार आहे त्याच्यामध्ये एक फ्लेवर वेगळा येतो। मग नंतर याच्यामध्ये टोमॅटो जे घेतलेले आहेत ते मोठे काप करून घ्यायचे, तेही भाजून घ्यायचे। आता भाजत असताना मात्र गॅसची फ्लेम जरा हाय वरती ठेवायची, त्यामुळे पटकन भाजला जातो कांदा टोमॅटो आणि थोडंसं असं काळसरपणा येतो, जे की मिसळ बनवण्याची एक महत्वाची स्टेप आहे। आता इथं पाहतच आहात तुम्ही कढई अगदी काळी आलेले आहे, म्हणूनच इथं हाय फ्लेम वरती भाजून घेतलेला आहे। आता जे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत
ते मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचे। आता नुसतं सुकं खोबरं ते आहे ते बारीक होत नाही, त्याच्यामध्ये पाणी ऍड करून आपल्याला अशी स्मूथसी पेस्ट बनवून घ्यायची। नंतर कांदा, टोमॅटो आणि लसूण, अद्रक आपण जे भाजून घेतलेलं आहे तेही आपल्याला अशा पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी याच्यामध्ये ऍड करावं लागलं तर तुम्ही करू शकता। नंतर आपण इथे चेक करून घेणार आहे मटकी आपली कशा पद्धतीने शिजलेली आहे। परफेक्ट अशी मटकी इथं शिजून झालेली आहे, 2 शिट्ट्या पुरेशा होतात। नंतर त्याच कढईमध्ये आपण आता भरपूर सारं तेल टाकून घेतलेलं आहे, मोठे 4 चमचे इथं आपण तेलाचा वापर केलेला आहे। आता कट येण्यासाठी थोडं तेल जास्त वापरावंच लागतं। याच्यामध्ये आपण तमालपत्र आणि जिरे टाकलेले आहेत फोडणीसाठी, आणि इथं हिंग वापरलेला आहे आपण, आणि काश्मीरी लाल मिरची आपण इथं पावडर वापरलेली आहे। 2 मोठे चमचे इथं काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा हिंग वापरलेला आहे। आता हे पहिल्यांदा तेलामध्ये का टाकायचं तर कट येण्यासाठी, म्हणजे चांगली तरी येण्यासाठी लाल मिरची पावडर जी आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, ती तेलामध्येच आपल्याला पहिल्यांदा टाकून घ्यायची। नंतर याच्यामध्ये कांदा टोमॅटोची आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती भाजून घ्यायची। ऑलरेडी कांदा टोमॅटो आपण भाजून घेतलेलाच आहे, परंतु इथं आपण तेलामध्येही आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत, त्यामुळे वास येणार नाही भाजीचा। काश्मीरी लाल मिरची पावडर ही तिखट नसतेच, फक्त रंग येण्यासाठी वापरली जाते। आता आपण कांदा टोमॅटोची पेस्ट भाजल्यानंतर जी आपण खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि खड्या मसाल्यांची, तेही आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायची आहे। तीही अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची। आता इथं आपण जे मसाले आहेत सगळे ते आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे, ज्यामुळे आपली तरी मस्त अशी झणझणीत दिसणार आहे। आणि नंतर याच्यामध्ये आपण जे चवीसाठी लाल तिखट आहे, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो आपण रेग्युलर घरी वापरतो, घाटी मसालाही म्हणलं जातं त्याला, तो आपण याच्यामध्ये वापरणार आहे। तो मोठे 2 चमचे मी ते वापरलेले आहे, त्यामुळे झणझणीत अशी आपली मिसळ बनून तयार होणार आहे। आता हे जे सगळे मसाले आहेत ते अगदी तेल सुटेपर्यंत भाजून झाले की नंतर याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेले मटकीचे मोड ऍड करणार आहे, त्यामुळेच आता जे फ्लेवर आहे तो मटकीचा पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो। आपल्याला जेवढी गरज आहे पाण्याची तेवढं पाणी आपण आधीच ऍड केलेलं आहे। परत याच्यामध्ये थोडंसं पाणी, जेवढं म्हणजे आपल्याला लागेल त्या प्रमाणात याच्यामध्ये पाणी ऍड करायचं। अगदी अशी तरी वरती दिसत आहे, पहिल्यांदाच आपण इथं पाहत आहे, नंतर जशी उकळील तसं जास्त कट दिसतो। अशा पद्धतीचं आपली मिसळ बनून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की कळवा।